मैत्रिणींनो, तर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये। तर तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरून कळलंच असेल की आजचा व्हिडिओ किती इंटरेस्टिंग आणि स्पेशल आहे आणि व्हिडिओ अगदी छोटा असणार आहे। त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायला विसरू नका, कारण आपल्या सगळ्यांचीच आवडती जी गोष्ट आहे त्या गोष्टीच्या रिलेटेड आज व्हिडिओ असणार आहे, म्हणजेच चहा। तर आता चहा म्हटलं की आपल्या भारतीयांचा अगदी फेवरेट टाइम असतो, टी टाइम ज्याला आपण म्हणतो। आणि त्याच आपल्या टी टाइमला जर आपण असं खूप छान डेकोरेट केलं आणि तसं टी स्टेशन ज्याला किंवा चहा स्टेशन म्हणू शकतो आपण त्याला, किंवा टी काउंटर सुद्धा म्हणू शकतो आपण त्याला, तर हे आपण घरच्या घरी कसं अगदी घरच्या सामानामध्ये कसं सुंदर आणि सुशोभित करू शकतो, जेणेकरून आपल्याला सुद्धा इकडे काम करताना आणि चहा बनवताना अजून छान मजा येईल, अजून खूप प्रसन्न वाटेल, खूप मस्त वाटेल आणि भारी वाटेल। तर बघा, हे सगळं काही ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या बऱ्याचशा मी हाताने बनवलेल्या आहेत स्वतःहून, तर ते सुद्धा मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। तर चला आता व्हिडिओचा आणि तो शेवटपर्यंत कंटिन्यू करूया। चहाला वेळ नसते, पण वेळेवर चहा हवाच। एक गरम चाय की प्याली हो, अमृत तुल्य चहा। चला, चहाची वेळ झाली, चाय बिना चैन कहा रे। तर अशी बरीचशी वाक्य, कविता, शेरो शायरी, चारोळ्या आपण चहाबद्दल ऐकत असतो, हो की नाही? कारण की चहा हे एक असं पेय आहे जे आपल्या प्रत्येकाच्याच आवडीचं आहे। क्वचितच असं कोणी असेल की ज्याला चहा आवडत नसेल, हो की नाही? तर मला तर चहा प्रचंड आवडतो आणि आमच्या घरामध्ये सुद्धा आम्हाला सगळ्यांनाच चहा आवडतो। तर मी ठरवलं की आमच्याच किचनमध्ये छोटंसं एक टी काउंटर किंवा टी कॉर्नर म्हणू शकतो आपण त्याला, तर तेच मी बनवते आता। आणि अगदी कमीत कमी साहित्यात, घरच्याच साहित्यामध्ये, अगदी 0 बजेटमध्ये मी हे तयार केलेलं आहे। आणि तुम्हीसुद्धा तुमचं किचन लहान असू दे, मोठं असू दे, कसं का असे ना, तुम्ही हौस असेल तर खूप छान प्रकारे तुमचंसुद्धा किचन जे आहे असं सजवू शकता। तर चला, माझ्या छोट्याशा किचनमध्ये टी कॉर्नर किंवा चहा कॉर्नर मी कशा पद्धतीने सजवलं आहे, बनवलं आहे ते तुम्हाला दाखवते। तर तुम्हाला बिफोरचा जो काही एरिया होता किचनचा तो मी दाखवला। तर इकडे आमचं इंडक्शन असतं, तर तिकडेच मी हे सेटअप करत आहे, कारण की इंडक्शनवरतीच आम्ही जास्तीत जास्त चहा बनवत असतो। तर टाईल्स मी आधी पुसून घेतली आणि जे काही स्टिक आणले होते ॲमेझॉनवरनं ते मागवले होते, खरंच खूप युजफुल आहे ते स्टिक, तुम्ही नक्कीच मागवू शकता। तर त्यांनी इकडे मी सगळं काही जे साहित्य घरामध्येच मी तयार केलेलं आहे हे सगळं। चहाला वेळ नसते, पण वेळेवर चहा हवा। आणि तुम्ही हे बघत आहात, हे की होल्डर आहे, तर हे माझ्या बहिणीने मला दिलं होतं आणि असा याचा उपयोग मी ते आता करत आहे। आणि बरेचसे जे काही फ्लॉवर पॉट वगैरे आहे ते तिनेच दिले होते, त्यामुळे मला ह्याचं प्राईज वगैरे काही माहिती नाही आहे। आणि हे तुम्ही जे कॉर्नर शेल्फ बघत आहात, तर हे सुद्धा ऑनलाईनच मागवलेलं आहे आणि खूप क्वालिटी चांगली आहे याची। आणि हे सुद्धा मी घरीच बनवलेलं आहे, अगदी सोप्पं आहे। जे काही आपले ऑनलाईन आपण जे काही बॉक्स, म्हणजे ऑनलाईन जे काही प्रोडक्ट आपले येतात ते अशाच प्रकारच्या बॉक्समध्ये येतात, तर त्याचाच एक पार्ट मी कट करून इकडे डिझाईन केलेलं आहे। आणि चहा म्हटलं की बिस्किटचे आलेच, आणि पार्लेजी हे सगळ्यांचंच फेवरेट आहे। आणि त्यानंतर अशा छोट्या छोट्या बरण्यांमध्ये मी काही वस्तू आता ठेवत आहे, जसं की वेलची। चहा म्हटलं की वेलची ही आलीच, आणि वेलचीचा चहा मला प्रचंड आवडतो। आणि या बरण्या तुम्ही बघत आहात ना, ह्या कॉफीच्या बरण्या आहेत। त्याची क्वालिटी बघा, खूप सुंदर असते आणि जाड असते, आणि दिसायलासुद्धा ह्या कॉफीच्या बरण्या खूप सुंदर दिसतात। त्यामुळे कॉफी संपल्यानंतर मी या बरण्या अजिबात फेकत नाही, तर त्याचा स्वच्छ धुवून अशा पद्धतीने मी वापर करते आणि खूप छान याच्यामध्ये आपले पदार्थ राहतात, अगदी एअरटाईट। तर बघू शकता, मी इकडे अशा पद्धतीने या बरण्यांचा वापर केलेला आहे। इकडे धना डाळ आहे, बडीशोप, ही चहा पिल्यानंतर बरेच जण खातातसुद्धा। त्यानंतर ड्रायफ्रूटसुद्धा कोणाला लागले तर तिथेच जवळच्या जवळ आपल्याला घेता येतील, त्यामुळे मी या शेल्फवर ते ठेवलेले आहेत। आणि हा कॉर्नरसुद्धा आता छान असा सेट मी करत आहे। तर 2 वस्तू ज्या आहेत त्या मी घरीच तयार केल्या होत्या, आणि बाकी तुम्ही हे जे शेल्फ बघत आहात ते खूप दिवसापासून आमच्या घरामध्ये असेच होते। कधी मागवले होते ते मला पण आठवत नाही आहे, त्यामुळे म्हटलं की याचा वापर आता आपण इकडे अशा पद्धतीने करूया।
तर बघा, एखादा जरी कोपरा आपल्या घरातला असा छान सजलेला असेल ना, किचनमधला स्पेशली, तर खरंच आपल्यालासुद्धा काम करायला खूप उत्साह येतो, खूप पॉझिटिव्ह फील होतं आणि मनसुद्धा आपलं अगदी चैतन्याने भरून जातं आणि म्हणतात ना, चहासारखं अगदी उत्स्फूर्तता येते आपल्याला काम करण्यासाठी. त्यामुळे तुम्हीसुद्धा तुमच्या किचनचा एखादा तरी कोपरा अशा पद्धतीने नक्की सजवा. चला, तुम्हाला मी आता फायनल लुक दाखवते. मैत्रिणींनो, तुम्हालाही माझं स्वीट सिंपल असं हे चहा कॉर्नर कसं वाटलं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच तुमचे काही सजेशन्स असतील किंवा तुम्हाला अजून काही एक्स्ट्रा याच्यामध्ये ॲड करायचं असेल किंवा काही सजेशन्स द्यायचे असतील तर ते सुद्धा नक्की द्यायला विसरू नका आणि छान छान कमेंटसुद्धा नक्की करा, कारण की बरीचशी मेहनत घेतलेली आहे या व्हिडिओसाठी मी. मैत्रिणींनो, तर कसं वाटलं तुम्हाला आपलं हे टी स्टेशन किंवा चहाचं काउंटरसुद्धा आपण ज्याला म्हणू शकतो आपण. तर आय होप की तुम्हाला हे स्वीट अँड सिम्पल आणि मी जे काही घरच्या साहित्यामध्ये डेकोरेट केलेलं माझं टी स्टेशन आहे ते नक्कीच आवडलं असेल तर प्लीज छान छान कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब देखील नक्की करा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया लवकरच. बाय बाय.